प्रत्येक भागाच्या हवामानानुसार तिथली खाद्य संस्कृती अगदी वेगवेगळी असते। कधीतरी जर वेगळं खावंसं वाटत असेल तर हा बेत अगदी उत्तम आहे। नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज करणारे आपण अगदी राजस्थानी पद्धतीची बाटी आणि डाळ। तर याला डाळ बाटी सुद्धा म्हणतात, काही म्हणा। आणि या बाटीला आहे ना, बघू शकताय पदर खूप छान अगदी मोकळे होतात। करायची पद्धत जी दाखवली आहे ना ती अगदी सोपी आहे। नवीन करणारे असतील ना त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे। रेसिपीला पटकन सुरुवात करूया। त्यासाठी नाही तर 5 प्रकारच्या डाळी घेतल्यात। तुम्हाला व्हिडिओ मध्ये जरी 4 प्रकारच्या दिसत असतील तरी ह्या 5 प्रकारच्या डाळी आहेत, त्या कशा आहेत ते दाखवते। तर बघा, इथे आहे ना तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स घेतली आहे, जशी आपण वरणासाठी मिक्स करून ठेवतो ना तीच घेतली। आणि हे जर प्रमाण जर म्हणाल ना तर 2 चमचे, जे मोठे चमचे असतात ना ते 2 चमचे ही डाळ घेतलेली आहे। आता इथे आहे ना 1 चमचा चण्याची डाळ घेतली, 1.5 चमचा तुरीची डाळ घेतली आणि 1.5 चमच्याला थोडीशी जास्त मसूरची डाळ घेतली, म्हणजे लाल मसूर। इथं फोडणी देण्यासाठी ना डाळीला साहित्य काय घेतले ते दाखवते पहिल्यांदा। तर इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलीये, बारीक म्हणजे थोडीशी मोठी चिरलेली लाल मिरची घेतलीये, लसूण घेतलेला आहे, बारीक चिरलेला आलं घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतली, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतले। तर हे प्रमाण जर म्हणाल ना तर 1 कांदा आणि 2 टोमॅटो घेतलेले। इथं आहे ना वाटीमध्ये थोडंसं हिंग घेतलेले, लाल तिखट घेतले 1.5 चमचा, फोडणीसाठी आहे ना जिरं घेतलेले आणि हळद घेतलेली आहे। तर आता पीठ मळण्यासाठी ना इथं बघा 1 वाटी आहे ना गव्हाचं पीठ घेतले, अर्धी वाटी म्हणजे पाऊण वाटीला थोडंसं जास्त रवा घेतलाय, तेल घेतले मोहन करण्यासाठी, मीठ घेतलेले आणि थोडासा ओवा घेतलेला आहे। तर सुरुवात करायची आपल्याला डाळींपासून। तर त्यासाठी ना ह्या सगळ्या डाळी कुकरमध्ये काढून घ्यायच्या आणि स्वच्छ अशा 2 पाण्याने धुवून घ्यायच्या। आता यामध्ये ना तुम्ही चण्याचं जे डाळ घेतली मी तर त्याचं प्रमाण थोडंसं आहे ना कमी जास्त करू शकता। चण्याची डाळ जी असते ना थोडीशी वातनाशक आहे थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये, म्हणून त्याचं प्रमाण मी थोडंसं कमी घेतलेलं आहे। ह्यातलं पाणी उपसून घेतले आणि ही डाळ आहे ना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली। यामध्ये ना पाणी घालूया, डाळ शिजल इतपतच यामध्येच आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ। आता झाकण लावते। आता कुकर ठेवलाय मी गॅसवर आणि डाळ व्यवस्थित शिजवून घेऊया। 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेऊया याला। आता इथे एक बाउल घेतलाय, तर आपल्याला ना बाटीचं पीठ मळून घ्यायचंय। त्यासाठी सुरुवातीला घेतलेलं गव्हाचं पीठ यामध्ये घालायचंय, यामध्येच बारीक रवा घालूया। यामध्ये ना अगदी अर्धा चमचा ओवा घालून घेते, चवीनुसार मीठ घालूया। आता इथं घालणार आहे मी हे कडकडीत तेलाचं मोहन। तर 3 चमचे हे कडकडीत तेलाचं मोहन घातलेले। आता हे ना चांगलं मिक्स करून घेऊया। तर लक्षात ठेवा, आपण यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातलं ना त्याच्यामुळे काय होतं, जी आपण बाटी बनवतो ना त्याला पदर चांगले सुटतात। त्याच्यामुळे ना असं खमंग आहे ना तेलाचं मोहन खरंच घाला तुम्ही। आता हे ना पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचंय आणि आता हे पीठ आहे ना बघा असं रवाळ झालेलं आहे आणि ह्याचा नासा जर मुटका आपण केला ना तर अगदी सहज असा मुटका होतोय। आता यामध्ये ना जे आपण पाणी वापरणार आहे ते थोडंसं हलकसं कोमट पाणी घालायचंय। त्याच्यामुळे काय होतं, रवा आहे ना चांगला असा फुगला जातो, पीठ जास्त मुरत ठेवायची गरज लागत नाही। अगदी थोडं थोडं पाणी घालून चांगला घट्टसर याचा गोळा मळून घेऊया। ते बघा पीठ चांगलं आहे ना घट्टसर मळायचंय, अगदीच पातळसर करायचं नाहीये, नाहीतर मग काय होतं जे आपण लिट्टी बनवतो ना त्याला पदर चांगले सुटत नाहीत। आता यावर आहे ना झाकण ठेवते आणि 15 ते 20 मिनिटं हे पीठ साईडला ठेवूया। तर बरोबर 15 ते 20 मिनिटं झालेत, आपण चेक करूया। ते बघा
पीठ चांगलं असं मुरलेलं आहे आणि पीठ आहे ना तुम्ही जर थोडंसं आहे ना सैलसर जर मळलं तर याला पीठ लावावं लागतं. आता हे पीठ आहे ना मी चांगलं पळपुटावर मळून घेते. बघा पीठ चांगलं मळून घेतले आणि याचे ना आपल्याला आता गोळे काढून घ्यायचे. ते एकसारखे असे गोळे काढून घ्यायचे आणि एवढ्या प्रमाणामध्ये ना बघा 3 ते 4 जणांसाठी ना आरामात बाटी तयार होते. ते बघा ह्याला क्रॅक्स किती छान गेले. आता इथे हे गोळे आहेत ना आपल्याला ठेवून घ्यायचे आणि याचा आहे ना चांगला असा आपली जशी पातळसर चपाती असती ना तशी चपाती याची आपल्याला लाटून घ्यायची. आता ह्या स्टेजवर आहे ना बघा बाटी करत असताना आहे ना याला अजिबात पीठ लावत नाहीत. तर लावल्यानंतर आहे ना लाटल्यानंतर तुम्ही याला पदर सुटण्यासाठी सुद्धा लावू शकता. पण मी ना आज तुम्हाला बिना पीठ टाकता पदर कसे सुटतात ते दाखवणार आहे बाटीला. तर ही चांगली पातळसर अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची. तर जितकी पातळसर लाटता येईल ना तितकी पातळसर लाटून घ्या. ते बघा अशी पातळसर मी पीठ न लावता अशी चपाती लाटून घेतली. आता आपल्याला काय करायचं इथं तेल घेतले किंवा तूपही लावू शकता. छान असं आहे ना तेल लावून घ्यायचं. आता इथला हा पदर घ्यायचा यावर असा दाबून घ्यायचा आणि इथला सुद्धा हा पदर घ्यायचा याच्यावर असा दाबून घ्यायचा. वरतून आहे ना तेल लावून घ्यायचे आणि परत हा पदर याच्यावर ठेवायचा. हे बघा आता याला आहे ना परत हिथनं पदर म्हणजे वरतून परत तेल लावून घ्यायचं आणि हे जे कोण आहेत ना हे व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आणि हे ना आणि इथून सुद्धा असं गोल फिरवू आणि हे दोन्ही असं याला जॉईंट करायचं. ते बघा आणि अगदी हलक्या हाताने याचा आहे ना असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. ते बघा आणि इथं ना मी काय केलंय चाळण घेतली आणि या चाळण्यावर आपल्याला ही अशी बाटी ठेवून घ्यायची आणि अशाच सगळ्या बाट्या करून घेते मी. ते बघा सगळ्या इथं ना लिट्टी करून घेतल्यात. आता इथं ना मी टोपात पाणी ठेवलंय गरम करायला आणि ही लिट्टी ना आपल्याला अशी वाफवून घ्यायची. तुम्ही आहे ना कुकरच्या भांड्यामध्ये किंवा इडली स्टँड मध्ये सुद्धा ठेवू शकता. पण अशी लिट्टी आहे ना अगदी पटकन वाफवली जाते आणि एक 5 ते 7 मिनिटात ही लिट्टी चांगली वाफवून घेऊया. तर आता आहे ना डाळ चेक करूयात. तर वाफ पूर्ण शांत झालेली आहे आणि बघू शकता डाळ खूप छान अशी शिजली आहे. अगदी घट्टसर ही डाळ चांगली शिजली आहे. आता इथं ना तेल गरम करायला ठेवले. यामध्ये सुरुवातीला आहे ना जिरं घालूया. 1 चमचा घेतलेलं जिरं छान फुलू द्यायचे. यामध्येच आपल्याला घालायचे सुक्की मिरची जी आपली घेतली होती ती. यामध्येच आलं घालून घ्यायचंय. चिरलेला लसूण घालूया. बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग घालायचं. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा. तर अशा खमंग फोडणीचा आहे ना बघा वास खूप छान येतो आणि ही डाळ आहे ना चवीला खूप छान लागते. तर जो कांदा आहे ना आपल्याला अगदीच आहे ना आपण लालसर करून द्यायचा नाही. थोडासा हलकासा गुलाबीसर झाला ना ती डाळ आपण फोडणी द्यायची यामध्ये. तर जर तुम्ही आहे ना जो कांदा आहे ना अगदीच लालसर करून घेतला ना तर डाळीची चव बिघडते. त्यासाठी आहे ना हलकासा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. आता कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला. यामध्ये टोमॅटो घालूया बारीक चिरलेला आणि टोमॅटो आहे ना चांगला मऊसूद करून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा आमच्या इथं ना लाईटच सारखी जाते. आता टोमॅटो आहे ना हलकासा मऊसूद झालाय. यामध्ये ना पाव चमचा हळद घालूया. तर आपण ज्यावेळेस डाळ शिजायला घातली ना त्यावेळेस हळद घातली नव्हती.
यामध्ये लाल तिखट घालायचे 1 चमचा। आता फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे फोडणीला आहे ना चव खूप छान लागते। आता जी डाळ शिजवली होती ना घोटून घेतलेली ती यामध्ये घालायची। आणि मला आहे ना डाळ खरंच घोटायची गरज अजिबात लागली नाही, कारण डाळ इतकी छान शिजली होती ना याला घोटायची गरजच लागली नाही। आता यामध्ये ना याला एक उकळी काढून घेऊया। आणि ही डाळ जी असते ना थोडीशी बघा घट्टसर असते, आणि या डाळीला ना एक उकळी काढून घेऊया। मस्त वास खरंच खूप छान सुटलाय डाळीचा। आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालूया। तर आपण सुरुवातीला सुद्धा मीठ घातलं होतं डाळ शिजताना, पण मी चेक केलं की डाळीत थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी परत घातलं। डाळीला उकळी आलेली आहे, डाळ तयार झाली। यावरती आहे ना कोथिंबीर घालूया खूप सारी, आणि डाळ रेडी झाली आहे। आता ही डाळ आहे ना साईडला ठेवूया आणि आपली बाटी चेक करूया। 15 ते 20 मिनिटं झालीत, बाटी सुद्धा उकडून झालेली आहे। गॅस बंद करते आणि बाटी पूर्णपणे थंड करून घेते। बाटी ना पूर्णपणे थंड करून घेतली। आता आपण ही कट करून बघूया। ते बघा ह्याला पदर चांगले सुटलेले आहेत आणि अशी मधून कट करायची। आता जरी तुम्हाला हे गरम असल्यामुळे ना याचे पदर दिसत नसतील, पण ज्या वेळेस आपण तेलामध्ये फ्राय करतो ना याचे पदर छान सुटतात। तेल ठेवलंय गरम करायला आणि यामध्ये ना आपल्याला ही लिट्टी घालून घ्यायची आहे। आणि तेल बघा अगदी कडकडीत गरम नकोय। आणि काही आहेत ना मी अशा मोठ्या ठेवलेल्या आहेत, ते बघा, आणि हे सुद्धा अशा घालून घ्यायचे। त्याला ना पदर खरंच खूप छान सुटतात, पण तळत असताना आहे ना गॅसची फ्लेम अगदी लो आणि हाय फ्लेमच्या मध्ये ठेवायची। तर यावर आहे ना असं तेल शिंपडायचं, त्याच्यामुळे काय होतं याचे पदर चांगले मोकळे होतात। तर तुम्हाला आहे ना याचे पदर बघा ओपन झालेले दिसत असेल, तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते। त्याचे पदर याचे ना मोकळे झाले ना अगदी खुसखुशीत ही बाटी तयार होती। ते बघा अगदी मस्त असे पदर ओपन होतात। तर आपण काढून घेऊया। ते बघा ह्याचे पदर छान असे ओपन झालेले आणि तळून आहे ना खूप छान झालेली। काढून घेते आणि बाकीच्या आहेत ना बाटी सुद्धा मी अशी तळून घेते। आता माझी ना लहान मुलं आहेत त्याच्यामुळे आहेत ना मी बाटी आहे ना छोटी छोटी बनवली आहेत, त्यांना आवडतात म्हणून। याला आहे ना पदर खरंच खूप छान सुटलेत आणि अगदी खुसखुशीत अशी झाली आहे। शिवाय ना जी आपण डाळ केली होती ना डाळ सुद्धा खूप अप्रतिम चवीची झालेली आहे। आणि सोबत ना मस्त असं चटपटीत लोणचं, आणि ह्या लोणच्याची जर लिंक आहे ना मी तुम्हाला खरंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। खूप छान हे लोणचं झालेलं आहे, घरीच केलेला लोणच्याचा आहे ना खार, आणि शिवाय लोणचं अगदी पारंपरिक पद्धतीने हे लोणचं केलं, खरंच खूप सुंदर झालंय। आणि ही बाटी सुद्धा आहे ना, बाटी सुद्धा बघू शकता याला लेअर खूप छान पडलेले। तर तुम्हाला आहे ना जवळून दाखवते बघा, ते बघा याला लेअर किती छान अशा पडलेले आहेत। आणि कधी जर असं थोडंसं वेगळं जर खायचं म्हटलं ना तर हा बेत अगदी उत्तम आहे, करायला सोपा, आणि बाटी सुद्धा आहे ना अगदी खुसखुशीत अशी झालेली आहे। बाटीची जी पद्धत दाखवली ना ती सुद्धा अगदी सोपी आहे, करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा। चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत, तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची।